नमस्कार. आज मी बनवलं होतं मस्त चटपटीत असं आंबट गोड चवीचं तुरीच्या डाळीचं वरण. हे वरण बनवत असताना कांदा घातलेला नाही, टोमॅटो घातलेला नाही, कुठला मसाला घातला नाही किंवा कुठलंही वाटणही घातलेलं नाही. डाळ शिजल्यानंतर फक्त 5 मिनिटांमध्ये हे वरण बनून तयार होतं आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतं. चला तर मग आजची ही नवीन रेसिपी पटकन बघून घेऊया. तर आज हे वरण बनवण्यासाठी इथे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि थोडा हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला हा कुकरचा डब्बा कुकरला लावून घ्यायचा आहे. तर आपण नेहमी वरण भाताचा कुकर जसा लावतो तसंच आपल्याला हा कुकरचा डब्बा लावून घ्यायचा आहे. तर इथे मी पहिले भाताचा डब्बा ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर डाळीचा डब्बा ठेवायचा आणि या डाळीवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे शिजत असताना डाळीचा जो पिवळा रंग आहे तो भाताला अजिबात लागत नाही. यानंतर कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्या करून झाल्या की कुकर थंड झाल्यावर आपल्याला उघडून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी याप्रमाणे डाळ अशी मऊसूत शिजल्या गेली पाहिजे. कधी कधी भाजीला काय बनवायचं हे सुचत नाही. त्यासाठीच अशा रेसिपीज बघितलेल्या असतील किंवा लक्षात असतील तर आपल्याला लगेच सुचतं की आज आपण ही रेसिपी ट्राय करूया. तर डाळ शिजल्यानंतर आपल्याला या डाळीमध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही डाळ अगदी व्यवस्थित हाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हाटल्यानंतर अगदी मऊसूत डाळ तयार होते. आता आपण या डाळीला फोडणी देण्यासाठी मस्त लसूणी फ्लेवर बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घालून घेतलेलं आहे. हे लाल तिखट रंगाला गडद आहे आणि कमी तिखट आहे. हे सगळं आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता लसूण आणि लाल तिखट सगळं व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे. आता आपण या डाळीला फोडणी देऊन घेऊया. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि थोडी कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे. हे सगळं व्यवस्थित परतलं की यामध्ये आपण तयार केलेलं हे लसूण आणि लाल तिखटचं मिश्रण घालून घेणार आहोत. कांदा टोमॅटो न वापरता किंवा कुठलंही वाटण किंवा जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी झटपट होणारं हे वरण आहे. तर तुम्ही एकदा ही वरणाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. हे सगळं आपल्याला 2 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सुटलं की यामध्ये आपण मिक्स करून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत. डाळ घालून झाल्यानंतर आपल्याला ही डाळ या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालून आपण या वरणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत. तर आपण इथे हे वरण थोडं आंबट गोड फ्लेवरचं बनवणार आहोत. तर हे वरण पोळी किंवा भाकरी किंवा भात या तिघांसोबतही खायला खूप छान लागतं. तर तुम्ही हे वरण बनवत असताना थोडं पातळच ठेवा, म्हणजे भातासोबत हे वरण अगदी अप्रतिम लागतं. पाणी घालून झालं की आपल्याला या वरणाला एक उकळी येऊ द्यायची आहे. यानंतर यामध्ये आपण 5 ते 6 चिंच आणि अर्धा इंच गुळाचा खडा घालून घेणार आहोत. यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 3 ते 4 मिनिटांसाठी आपण हे वरण कमी गॅसवरती उकळवून घेणार आहोत. वरण चांगलं उकळून झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि वरण जेवायला घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हे वरण दिसतानाच एवढं सुंदर दिसत आहे की पाहताच आपल्याला खावंसं वाटतं. हे वरण तुम्ही पोळी, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता. हे वरण भातासोबत खाताना तर हे वरणाची चव आपण कशासोबतच कंपेअर करू शकत नाही. अगदी अप्रतिम चवीचं हे वरण बनून तयार होतं. हे वरण बनवताना आपण ना कांदा वापरलेला, ना टोमॅटो घातलेला, ना कुठलाही मसाला किंवा वाटणाचा वापर केलेला, तरीही अगदी अप्रतिम वरण बनून तयार होतं. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आजच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि कुठलीही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या रेसिपीसोबत.